नमस्कार, याचे मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आहोत आणि फलटण मध्ये सध्या नगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे आणि वातावरण अतिशय तापू लागलेलं आहे आणि माझ्यासोबत जे ग्रामीण भागातील जे नागरिक या ठिकाणी फलटण शहरामध्ये येतात ते आहेत, त्यांच्याकडून आपण मतं जाणून घेऊया. दादा, तुम्ही ग्रामीण भागामधून फलटण शहरामध्ये येता. सध्या फलटणचं इलेक्शन लागलंय. तुम्हाला काय वाटतंय बाबा, काय झालं पाहिजे किंवा कशी कामं झाली पाहिजेत, काय वाटतंय? सर्वसाधारण म्हणायचं म्हटलं, बोलायचं म्हटलं तर एक सर्वसाधारण आम्ही ग्रामीण भागातून ज्यावेळेस आम्ही फलटण तालुक्यात आमच्या वैयक्तिक व्यवसायासाठी येत असेल, बाजारपेठेत येत असेल, त्यावेळेस बाजारपेठेत आल्यानंतर किंवा व्यवसायात आल्यानंतर ज्या सुखसुविधा उपलब्ध पाहिजेत त्या सुखसुविधा उपलब्ध आतापर्यंत गेले 35 वर्ष कुठल्याही प्रकारच्या नव्हत्या. आणि आता ज्येष्ठ जे माजी खासदार आमचे रणजितसिंह नाईक निंबाळकर ते झाले, तर त्यानंतरून झाल्यानंतर विकासाचा कुठंतरी पाऊल उमटलेलं दिसत आहे आणि विकासाच्या दिशेने फलटण तालुका जात आहे. तर त्या दृष्टिकोनात जात असताना जे 35 वर्षाचा जो भकास झालता तालुका, तो विकासाच्या मार्गाला लावण्याचं काम आमच्या नेतृत्वाने केलेलं आहे. ते नेतृत्व बीजेपीचे आहे आणि त्या बीजेपीचे नेतृत्व असल्यामुळे बीजेपी हाचा विकास करेल फलटण नगरपालिकेचा, हे आम्हाला निश्चित विश्वास आहे. तुम्ही फलटणच्या ग्रामीण भागामधून येता आणि तुम्ही प्रत्येक बाजारानिमित्त प्रत्येक गावामध्ये फिरत असता. 35 वर्षांमध्ये तुम्हाला असं वाटतंय का की विकास झालाय किंवा नाही झाला, काय वाटतंय? काय झालंय, गेले 35 वर्ष सत्ता ही पूर्णपणे राजे गटाकडे होती. त्यांच्या नेतृत्वाला नावं ठेवणं एवढा मोठं नाहीये, पण गेले 35 ज्यावेळेस माझ्यावरती वैयक्तिक प्रश्न आलता, माझ्या मुलीचा दाखला, जन्माचा दाखला मिळवण्यासाठी गेले 10 ते 15 वेळा मला हेलपाटे घालावं लागले आणि कुठेतरी संघर्ष करून मला मुलीच्या जन्माचा दाखला माझ्या हातात आला. तो संघर्ष सर्वसामान्य व्यक्तीला, सर्वसामान्य महिलांना ज्यावेळेस लागतो ना करायला, तेव्हा त्यांची जाणीव जे आहे ते जाणीव त्यांनाच माहित असते की संघर्ष कशाला असतो, दाखला मिळवण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात आणि कधी मिळतो, त्याला नियम आणि अटी नाहीत. तो जर दाखला उपलब्ध करून घेण्याचा पूर्णपणे पर्याय बीजेपी नेतृत्व करणार आहे आमचं, जेणेकरून दाखला असेल, रस्ते असेल, गटरे असतील, फलटणचा विकास आहे तो निश्चित आमचे नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर करतील आणि करत आहेत आणि 100% त्यांच्या पाठीमागं सर्व ग्रामीण वर्ग आहे आणि कायम राहणार आहे. ग्रामीण भागामध्ये सध्या दवाखाने असतात. ग्रामीण भागातील जे नागरिक आहेत त्यांचं फलटणमध्ये जन्म असेल किंवा मृत्यू असेल, जे दवाखान्यामध्ये मृत्यू होतो किंवा दवाखान्यामध्ये जन्मही होतो, तर ते दाखले नगरपालिकेमध्ये मिळतात. तर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? काय झालंय, गेले कित्येक वर्ष झाले, गेले 35 वर्ष नगरपालिकेचा दाखलाच असेल, मृत्यूचा दाखला असेल किंवा जन्माचा दाखला असेल, सर्वसाधारण व्यक्तीची पूर्णपणे हेळसांड होत आहे त्यांना आणि हेळसांड होत आहे त्यांना योग्य वेळी आणि योग्य वेळी मिळत नाही. तो दाखला पूर्णपणे योग्य वेळी मिळावा याच्यासाठी आमचं नेतृत्व कायम काम करत आहे आणि कायम करणार आहे आणि तेच ध्येय निश्चित करून सर्वसामान्य माणसाला जे कागदपत्रे आहेत ते योग्यरित्या मिळावेत म्हणूनच आमचं नेतृत्व आज नगरसेवक, नगर अध्यक्ष म्हणून उभे आहेत. त्यांच्या पाठीशी पूर्ण फलटणची जनता उभे राहील हे आम्हाला विश्वास आहे आणि निश्चित निवडून येतील. धन्यवाद. आणखी काही नागरिक माझ्यासोबत आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव मधुकर विठ्ठल घोरपडे. काय सांगाल, तुम्ही ग्रामीण भागामधून येत आहे. सध्या फलटण नगरपालिकेचं इलेक्शनाचं वारं अतिशय जोरात वाहत आहे. फलटणचं वातावरण तापलंय आणि फलटण म्हटलं की राज्य विरुद्ध राज्य, राज्य विरुद्ध राज्य, दोन्ही राज्य. तुम्हाला काय वाटतंय, फलटणचा विकास हा 35 वर्षामध्ये झालाय का? त्याबद्दल काय वाटतंय? फलटणचा विकास 35 वर्षापर्यंत झालाय का नाही, सर्वसाधारण आम्ही ग्रामीण भागातले माणसं आहोत, परंतु या शहरी भागातील लोक ज्या ज्या गल्ली जातील, ज्या ज्या गल्लीत ते फिरतील, त्या गल्लीत कुठे खड्डे, कुठे चढ उतार, कुठे गटारे उघडी अशी परिस्थिती सध्या तरी आहे. या गोष्टीसाठी तो एक जाणकार व्यक्ती म्हणून आता रणजितदादा निंबाळकर
यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभा केलाय, माझी ग्रामीण भागातले व्यक्ती म्हणून शहरी भागातल्या माणसाला विनंती राहील की या शहराचा विकास होण्यासाठी दादांच्या बरोबर सर्वांनी राहणं अपेक्षित आहे. जे सरकारने जे महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना आणली त्याबद्दल सर्वसामान्य किंवा ग्रामीण भागातील एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटते? अक्षरशः अगदी बरोबर आहे तुमचं. ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांना 1,500 रुपये महिन्याला मिळतात. ते आपले नेते, लाडके नेते, भाजपचे नेते एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांनी जी ही स्कीम, ही योजना चालू केली, त्याचा आधार एवढा मोठा असतो की ग्रामीण भागातल्या महिलेला एका महिन्याचं लाईट बिल 400-450 रुपये येतं. तर त्याच्यातून 450 रुपये भरून 450 रुपये लाईट बिल, घरातलं लाईट बिल म्हणतो मी, घरातलं लाईट बिल 450 रुपये भरून जर 1,500 रुपयाचं मंडईसाठी मिळत असतील, आमच्या किराणा दुकानासाठी होत असतील, तर मोठा आधार आमच्या घराला मिळतो या गोष्टीचे. काय वाटतंय तुम्हाला फलटणची नगरपालिकेचं जे 35 वर्षाची सत्ता आहे ते 100% नागरिक उलटून टाकतील का? काय वाटतंय तुम्हाला? असं शक्यता आहे, कारण लोक कंटाळत या गोष्टीला, जेणेकरून फलटण शहराचा विकास व्हावा. सर्वसाधारण लोकांचं असं एकमत वाटतंय, असं सर्वसाधारण अंदाज आहे. नक्कीच होते दादा. त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी 35 वर्षामध्ये कसलाही विकास झालेला नाही. तरी या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये जे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शमशेरदादा नाईक निंबाळकर आणि सर्व त्यांचे नगरसेवक भरघोस मताने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे.